मुंबईतल्या प्रजा फाउंडेशनने तयार केलंय मुंबईतल्या आमदारांचं प्रगती पुस्तक. कोण झालंय पास आणि कोण झालंय फेल पाहूयात रौनक कुकडेच्या रिपोर्टमध्ये. जनतेने निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधी काय काय काम करतात याबाबत जनता साशंक असते. अनेकदा रस्त्यावर उतरून किंवा गाजावाजा करून आमदार जनतेसाठी काम करत असल्याचा बडेजाव मिरवतात. त्यातले किती आमदार खरंच काम करतात याचं सर्वेक्षण मुंबईतल्या प्रजा फाउंडेशनने केलंय. भाजपचे चारकोपचे आमदार योगेश सागर यांनी 72.51% गुण मिळवून सर्वोत्कृष्ट आमदार बनण्याचा मान मिळवलाय. तर काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे शेवटच्या म्हणजे 32व्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे माध्यमांमध्ये गाजणारे मनसे आमदार या सर्वच आमदारांच्या यादीत मागे पडलेत. मला दडपणाखाली काम करावं लागणार आहे, कारण प्रथम क्रमांकाचा वर आता कुठलाही नंबर नाही. आता माझं स्कोरिंग मी अधिक वाढवणं हे गरजेचं आहे एक, आणि तिथे टिकण्यासाठी ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत, ज्याकडे प्रजा फाउंडेशनने माझं लक्ष वेधून घेतलं की या समस्या लोकांच्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अधिक स्कोर करू शकता. माझा पुढचा प्रयत्न हेच राहणार आहे की ज्या क्रमांकामध्ये मी आहे त्या क्रमांकावर टिकून राहण्यासाठी मला आणखीन जी स्कोर मला कमी पडत आहेत ते स्कोर कसे वाढवायचे. 15,000 मुंबईंना प्रश्न विचारून हे निष्कर्ष काढण्यात आलेत. आमदारांची अधिवेशनातली कामगिरी, मतदारसंघातली कामं, मतदारसंघातल्या समस्यांवर काढलेला तोडगा, सरकारी दरबारी केलेला पाठपुरावा, आमदारांवरचे गुन्हे, न्यायालयीन खटले या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करून हे सर्वेक्षण करण्यात आलं. रिपोर्ट जो हमें मिला है काफी इंटरेस्टिंग है. हमें हमारे रिपोर्ट कार्ड में जो हमें पता चलता है कि हर एमएलए का क्या अटेंडेंस है, किस तरीके के क्वेश्चंस पूछे, कितने क्वेश्चंस पूछे, उनका क्रिमिनल रिकॉर्ड्स क्या है, और ये सब डिटेल्स हमें बहुत इंटरेस्टिंग मिल रहा है. और हम देख रहे हैं कि हम लोग ने जो भी पहला जो रिपोर्ट कार्ड निकाला था लास्ट ईयर 2011 में, और अभी जो हम लोग 2012 में जो निकाला है रिपोर्ट कार्ड, वहां पर काफी एमएलएस का रैंकिंग बदलाव आया, उनके रँकिंग. देशात घोटाळ्यांचं सत्र सुरू आहे. राजकारणी स्वतःच्या तुंबड्या भरण्यात मग्न आहेत. त्यामुळे राजकारण्यांसाठी जनसेवा किती महत्वाची हे स्पष्ट होतंय. प्रजा फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणामुळे आगामी निवडणुकांमध्ये कौल कुणाला द्यायचा याचा निर्णय घेणं मुंबईतल्या मतदारांना सोपं जाईल. रौनक कुकडे, एबीपी माझा, मुंबई.